सकाळी 5, 5:30, 5:30, 6 वाजता पोहोचलो लास्ट टाइम. स्वामी गेले ना. डॉल्फिन आ गई हीच आहे ना 008. हा हीच आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत असाल. थंबनेलने तुम्हाला कळलंच असेल की आज मी कुठे चाललो आहे. फॅमिलीसोबत जात आहे तुळजापूरला. अशा प्रकारे आपण आता बसमध्ये बसलो आहे आणि अशा प्रकारे आपण जातो आहे. मी आहे, माझी वाईफ आणि माझी मुलगी. काय वाटतं तुला? खूप मस्त वाटतं. बरेच दिवसांनी बाहेर पडलो, म्हणजे ॲक्च्युली आम्ही बोललेलो की आम्ही ज्या लग्नानंतर आम्ही गेलेलो तर आम्ही बोललेलो आहे आमचं थोडं नवस बोललेलो होतं की आम्हाला बाळ झाल्यानंतर आम्ही नक्की येऊ. त्यासाठी आता बाळ होऊन आता 1 वर्षाला जवळजवळ टाईमच मिळत नव्हता कामाच्या ह्याच्यामध्ये गडबडीमध्ये. तर आम्ही त्या हिशोबाने विचार करायचो जायचो. पण लास्ट टाईम पण आम्ही असं गेलेलो की अचानक भयानकमध्ये मी जॉबवरून आलो, तसंच सब्जेक्ट निघाला आणि तसंच आम्ही लगेच बस बुक केले, तसंच आम्ही निघालो. आता थोडं असं नाही, आता थोडं 2 दिवसापूर्वी आम्ही प्लॅन डिसाईड केलेला होता, पण हा नाही चालू होतं. पण फायनली बोललो नाही आता जायचं असं बोललो. तर त्या हिशोबाने मग आम्ही आता निघालो. तर आता आम्ही जस्ट बसमध्ये बसलो आहे. तर ऋत्वी आमची थोडी थकली बिचारी, तिला बसमधून थोडं वेगळंच वाटायला लागलं. बस पण तुम्हाला नंतर बसचं पण दाखवतो बस कशी आहे काय आहे. म्हणजे डॉल्फिन ट्रॅव्हल्स आहे, खूप छान आहे. आपलं स्लीपर कोच आहे आणि त्या हिशोबाने मग आम्ही बोललो एक रिलॅक्स, लहान आपलं बाबू आहे त्यामुळे मला थोडं लहान असं रिलॅक्समध्ये थोडं जाऊ व्यवस्थित. अशा प्रकारे आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहे. आता पुढे आम्ही आता जेवणासाठी थांबू. मग तेव्हा आपण भेटूया, बघूया कोणत्या ढाब्याला लोक थांबवत होते आणि कुठे थांबवत आहेत. काय तुला काय बोलायचं आहे का? असे बघते सारखी काही बोलू. कसं वाटतं एकदम अचानक भयानक? लास्ट टाइम तर अचानक भयानक होतं, ह्यावेळी तर आपण 2 दिवसा अगोदरच आपण हे केलंय प्लॅन. हो, आपण सुट्टी कुठे भेटत होती? हां तेच, सुट्टीचा थोडा सब्जेक्ट होता. भेटली म्हणलं जाऊया. असं पण आमच्या खूप टायमापासून जवळजवळ म्हणजे 5-6 महिन्यापासून आम्ही विचार करत होतो आज जाऊ उद्या जाऊ, म्हणजे प्लॅन करू असं जायचं. पण ते काही शक्य होत नव्हतं. पण बोलतात ना ते जेव्हा जायचं असतं तेव्हाच ती वेळ येते, ते आपण ठरवून काही गोष्टी होत नाही, असा तो भाग आहे. पण आता आम्ही अक्कलकोट पण करू. हो, कारण तिथून जवळ आहे म्हणत अक्कलकोट करू. पण ॲक्च्युली काय परवा जॉबला परत जॉईंट व्हायचं आहे आणि विषय कसा आहे, लहान बाळ असल्या कारणाने थोडं फिडिंगचा थोडा प्रॉब्लेम होतो. नाही तर परत तिथून पण बघू आता कसं काय. जर जमलंच तर अक्कलकोट पण आम्ही करण्याचा पूर्ण, कारण आम्ही अक्कलकोटचं पण आमच्या डोक्यात म्हणजे भरपूर टायमापासून आहे की आम्ही असा विचार करतो की जाऊ, म्हणजे जायचं होतंच आहेच. पण काही कामाच्या निमित्ताने तुम्हाला माहीत असेल की सुट्टी थोडं होणं पॉसिबल नाही होत. माझी फील्ड वेगळी आहे आणि तुझं सॅटर्डे संडे मला सुट्टी नसते, हिला सॅटर्डे संडे सुट्टी असते, मला ट्यूजडेचा वीक ऑफ असतो. तर त्या कारणाने काही जाता येत नाही, कारण आमच्या लोकांचं तालमेलच बसत नाही. तिचं पण आउट ऑफ कंट्रीची कंपनी आहे, तर तिचं पण वर्क फ्रॉम होम चालू आहे. पण थोडं तिला पण प्रॉब्लेम होतो, सुट्टी पण नाही घेऊ शकत ती, कारण त्यांचे हॉलिडे त्याला असतात, त्या हिशोबाने तिला सुट्टी असते. आपले हॉलिडेजला तिला वर्किंग असतात, तर पॉसिबल होत नाही. आज कुठे आम्ही थोडं जुळवाजुळू करून आम्ही थोडं प्लॅन केलं आहे, त्याचा आम्ही आता निघालो आहे. तर बघूया, तर भेटूया आता आपण ढाब्यावर. आता ढाब्यावर बघूया कुठे थांबवतात कसं काय ते. सो आता आपण ज्या बसने चाललो आहे त्याचा आता इंटेरियर बघा कसं इंटेरियर आहे बसमधले. या साईडला 2 सीट आहेत आणि यातला सिंगल सीट आहे. जर तुम्ही कपल असाल तर ह्या साईडला 2 सीट तुम्ही यूज करू शकता आणि एका साईडला सिंगल सीट आहे. तुम्ही गेला असाल तुम्हाला माहीत पण असेलच, काही सांगण्याची गरज नाही. पण एकदम मस्त आहे, एकदम इंटेरियर कडक आहे आणि साफसफाई मेन क्लिनिंगनेस एकदम मस्त आहे. दरवेळी आम्ही याच ट्रॅव्हलने जातो. आमचं बोकं बघा कसं मध्येच उठलं आहे, बघा कसं करते. ए ऋत्वी कुठे चालली तू? माझी बोकी कुठे चालली? बोकरी, ही बोकरी जिमने दाखवायची आबा, जिमने दाखवायची. हां आबा फ्लॅश नको 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 माझ्या बोगूला. चला आता बाय बाय कर, बाय बाय कर. मला मी झोपते बोल. हो झोपते कर, बाय बाय कर, बाय बाय कर बाबू, टाटा, बाय बाय. सो आता आपण 10 ते 15 मिनिटामध्ये आता आपण पोहोचणार आहे तुळजापूरला. रात्री ढाब्यावर काय आम्ही उतरू शकलो नाही,
कडक झोपेमध्ये होतो आणि आम्हाला कळालंच नाही गाडी कधी ढाब्यावर थांबली. आम्ही झोपून गेलो. नंतर 2:30 वाजता उठलं तर कळालं की गाडी ढाब्यावर थांबून मी गाडी निघाली. आम्ही काय जेवलो ना. आता भूक एवढी लागली आहे की विचारू नका. आता बघूया आता पुढे उठून काय खायला भेटलं येतं तर नाश्ता करून पुढे आपण हॉटेलला जाऊया. ती भूक लागली आहे. भूक लागली तुला? बघा सकाळचा व्ह्यू बघा. सकाळचे आता 8 वाजलेत. व्ह्यू बघा किती छान आहे. भूक आमचं झोपलंय बघा कसं. 10 मिनिटं लागतील लागणार आता इथून. दीपा 10 मिनिटं लागणार. दीपा 10 मिनिटात पोचू आता आम्ही. 10 मिनिटाच्या आधीच. 10 मिनिटाच्या आधी मस्त एकदम सकाळचा मस्त एकदम कोवळं ऊन खूप छान आहे. आता बघूया आपला हॉटेल आपल्याला बघायचं आहे. हॉटेलला जाऊ पुढे बघू कसं काय म्हणजे. चला आता भेटूया मग पुढे. बाबा हाय. बुरशी अंग नाही गेली आहे. मस्त झोपली रात्रभर. बॉम्ब होते होती. आपण पोचलो. आता आपण हॉटेल बघतो. हॉटेलमध्ये चेकिंग करूया. फ्रेश होऊया आणि जाऊया दर्शनाला. काय